नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात राजकारणातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. जरांगेंना देव पण घाबरतो. जरांगेंच्या डोक्यात अभिनव कल्पना येतात. छगन भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय. मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारने मान्य करायला हव्या, नाही तर ते मुंबईला येतील अशी खोचक टीकाही भुजबळांनी केली आहे. जरांगेंनी नाही तर सरकारने जरांगेंना वेठीस धरले. पुढील मेळाव्यात जरांगेंच्या बाजूने भाषण करणार. भुजबळांची मिश्किल टोलेबाजी पाहायला मिळाली. सगळ्यांना आरक्षण दिला पाहिजे असंही भुजबळांनी यावेळी म्हटलंय. सर्व निकष पूर्ण करूनही आरक्षण का नाही असा सवाल जरांगे यांनी सरकारला केलाय. परभणीच्या सेलू येथे जरांगे यांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. शांततेत आंदोलन सुरू असताना लाठीमार झाला. ही सभा नाही, मराठ्यांच्या वेदना आहेत. आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असंही जरांगे यांनी यावेळी म्हटलंय. मराठा आणि कुणबी एकच आहे. ओबीसीतूनच आरक्षण हवंय. जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा आरक्षणाबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अनेक पुरावे आणि नोंदी शोधून काढल्यात. अनेक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठा बांधवांना प्रमाणपत्र देखील देण्यास सुरुवात झाली आहे. सरसकट आरक्षण देण्यासाठी देखील काम सुरू आहे. कायदा आणि नियमानुसार कुटुंबातील पुरुष व्यक्तीच्या संबंधित लोकांना प्रमाणपत्र देण्याचे नियम आहेत. जरांगे पाटील यांच्या पद्धतीनं आरक्षण देण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे त्यांनी अजून वेळ द्यावा असं दादा भुसे यांनी म्हटलंय. शिंदे समितीला 54 लाख नोंदी सापडल्या असं जरांगे यांनी सेलूमध्ये म्हटलंय. सरकारने मराठ्यांच्या लेकरांचा विचार करावा असं जरांगे यांनी यावेळी म्हटलंय. महाविकास आघाडीत नुसता खेळखंडोबा सुरू आहे. आव्हाड पागल झालाय. वडट्टीवार यांच्याकडून एकेरी टीका करण्यात आली आहे. कोणत्याही विषयाला जोडण्याचे काम नाही. मुंबईत जे स्फोट झाले आहेत त्यात 257 जणांचा मृत्यू झाला होता. देशावरचा तो हल्ला होता. दाऊदचा राईट हँड सलीम कुत्ताच्या माध्यमातून हा हल्ला झाला होता. या प्रकरणी सलीम कुत्ताला जन्मठेप झाली आहे. अशा व्यक्तीच्या समानार्थ पार्टी केली गेली आहे आणि त्यात उद्धव गटाचे महानगर प्रमुख यांनी ही पार्टी दिली आहे. हे देशद्रोही कृत्य आहे अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे. पुण्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. खासदार निलंबनाच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात काँग्रेसकडून अनोखी फलकबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याला हिटलरचा फोटो जोडत काँग्रेस आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय आणि 23 डिसेंबरला मनोज जरांगे यांची बीड या ठिकाणी इशारा सभा होणार आहे. या इशारा सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मनोज जरांगे यांच्या इशारा सभेसंदर्भात मराठा क्रांती मोर्चाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार दोषी आढळले आहेत. केदार यांच्यासह 6 जणांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. बँकेच्या 150 कोटींच्या घोटाळ्यात केदार हे मुख्य आरोपी होते. नागपूर न्याय दंडाधिकारी न्यायालयाने हा निर्णय दिलाय. परभणीच्या सेलूमध्ये जरांगेंची पत्रकार परिषद झाली. सोयरे हा शब्द सरकारनेच लिहिला, यात आमचा काय दोष असा सवाल जरांगे यांनी केलाय. आंदोलन शांततेत होणार, मात्र आम्ही आरक्षण घेणारच यावर जरांगे ठाम आहेत. 2 दिवसात निर्णय न झाल्यास पुढची दिशा ठरवू असा इशाराही जरांगे यांनी दिलाय.
अयोध्येत राम मंदिर सोहळा होणार असून यासाठी शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे मोठे योगदान आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आम्हाला ते बोलावणार नाहीत. उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जय जयकार होईल. ज्यांचे योगदान आहे त्यांना सन्मानाने ते कधीच बोलावणार नाहीत असंही राऊत म्हणाले. देशाच्या सुरक्षेचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्णपणे खेळखंडोबा करून ठेवला आहे. जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यामध्ये जवानांवर हल्ला झाला. संसदेत बेरोजगार तरुण घुसतात, संसदेच्या सुरक्षेला छेद करतात. हे काय चाललंय असा प्रश्न विचारून संसदेत चर्चा होऊन दिली जात नाही. 150 खासदार निलंबित करतात. सरकारला नेमकं करायचंय काय असा प्रश्नही राऊतांनी यावेळी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या 3 सभा आहेत. यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जळगाव लोकसभा जागेवरून भाजप आणि शिवसेनेत धुसफूस पाहायला मिळते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी जळगावच्या जागेवर दावा केला. यावर भाजप आमदार सुरेश भोळे यांनी निलेश पाटील यांना टोला लगावलाय. काही उत्साही कार्यकर्ते काही बोलत असतात, मात्र जळगाव लोकसभेची जागा ही भाजपाचीच आहे असं भोळे म्हणाले. संजय राऊत समर्थक अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुजित पाटकर यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. सुजित पाटकर हे राऊत समर्थक असून ते कोविड घोटाळ्यातील आरोपी आहेत. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी होणार. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आमदारांच्या पात्र अपात्रतेचा निर्णय 1 महिन्याच्या आत अध्यक्षांना घ्यायचा आहे. राज्यासह देशात सध्या नवीन कोरोना व्हेरियंटची भीती दाखवली जात आहे. मग यापूर्वी दिलेली कोरोनाची लस कुचकामी ठरली की ती निव्वळ फसवणूक होती असा प्रश्न मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवाला ते हजेरी लावणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता देवेंद्र फडणवीस या महोत्सवाला भेट देणार आहेत. मराठ्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी आंदोलन उभं केलं आहे असं मनोज जरांगे यांनी जालन्यामध्ये झालेल्या सभेमध्ये म्हटलं आहे. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या, नाहीतर हिसकावून घेऊ. 24 डिसेंबरपर्यंत वाट पाहू, अन्यथा आम्हाला पुढचं आंदोलन जाहीर करावं लागेल असा इशारा जरांगे यांनी दिलाय. सुधाकर बडगुजर यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी होते. आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करत आपल्याच कंपनीला 15 ठेके दिल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र बडगुजर यांनी लाचलुचपत विभागाचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्यामुळे बडगुजर आता चौकशीमधून काय समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वादग्रस्त फोटो सुधाकर बडगुजर यांच्या मुलाने काढल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांचे मकाऊच्या कसिनोमधील फोटो संजय राऊत यांनी ट्विट केले होते. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. नितेश राणे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोग येत्या महिनाभरात संक्षिप्त पाहणी अहवाल तयार करणार आहे. त्यासाठी गाव खेड्यापासून शहरापर्यंत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तलाठी, कोतवालांची मदत घेतली जाणार आहे. मराठा सर्वेक्षणासाठी राज्य सरकार 1 लाखापेक्षा जास्त यंत्रणा मैदानात उतरवणार आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले छगन भुजबळ यांना न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात येते। या मागणीसाठी सकल मराठा समाजाने क्यूमाइन क्लब रस्त्यावर जोरदार निदर्शने केली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे। मंत्री भुजबळ यांना आजारपणाच्या कारणावरून जामीन मंजूर करण्यात आला, परंतु त्यांच्या राजकीय वागणुकीवरून ते आजारी असल्याचे वाटत नाही, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी निवेदनात केली आहे।